राज्यात जादूटोणा विरोधी कायदा झाला, मात्र तरीही भोंदूबाबांचं प्रस्थ काही कमी झालेलं नाहीये। आजही महाराष्ट्रात भोंदूबाबांची दुकानं राजरोसपणे सुरू आहेत। औरंगाबादच्या हर्सुलमधील अशाच एका बाबाचा पर्दाफाश झालाय। लिंबू कापून आजार बरा करण्याचा दावा तो करायचा। हर्सुलमधील लिंबू बाबा उर्फ गणी पठाणचा पर्दाफाश। लिंबू कापून आजार बरा करण्याचा करायचा दावा। भोंदूबाबाच्या हात चलाखीचा व्हिडिओ सामच्या हाती। त्या व्हिडिओत दिसणारा गणी कादर पठाण अघोरी विद्येद्वारे कुठलाही त्रास दूर करण्याचा दावा करतो। औरंगाबादच्या हर्सुलमध्ये तो लिंबू बाबा म्हणून ओळखला जातो। या भोंदूबाबाच्या करामतींचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। लिंबू बाबा एका लिंबाचे 2 तुकडे करतो। त्यानंतर हे तुकडे एका पेपरमध्ये ठेवल्यानंतर कागदाला आग लागली। यानंतर त्रास काय होता आणि कसा बरा होईल हे तो सांगताना या व्हिडिओत दिसतोय। आग होती तिची बाबा लोकांचं भूत काढणं असेल किंवा कोणाच्या काही तत्सम काही समस्या असतील किंवा गुप्तधन शोधणं असेल, असे प्रकार करण्यासाठी काही आघोरी प्रकार करतो। जसं भूत काढण्यासाठी लिंबू पिळल्यानंतर कागदाला आग लागणं वगैरे असेल आणि त्या मोबदल्यात 1000 रुपयाची मागणी करतो असं आम्हाला माहीत पडल्यानंतर महाराष्ट्र अन्नदान समितीची एक टीम शिष्टमंडळ त्या बाबाकडे जाऊन आलं। तिथं आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हे सर्व समोर आलं की तो असं काही करतोय। भोंदूबाबाचा आणखी एक व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओत गणी कादर पठाण एका महिलेच्या अंगातील भूतबाधा घालवण्याचा दावा करतोय। तो महिलेला दर्ग्याबाहेर काढतो आणि भूताला जायला सांगतोय। अन्नीसच्या कार्यकर्त्यांनी गणी कादर पठाणचा हा सगळा भोंदूपणा उघड केलाय। तुला जसं हे केलेलं आहे, करणी केलेली आहे, एका हिवराच्या झाडाखाली भावलं पुरलेलं आहे आणि ते भावलं आपल्याला काढायचं आहे। पण मी विचारलं त्यांना की कुठं फुलेलं आहे काय, त्यांनी तसं काही सांगितलं नाही। फक्त मला सांगितलं की उद्या 2100 रुपये घेऊन ये। राज्यात जादूटोणा विरोधी कायदा झालाय, मात्र हा कायदाही भोंदूबाबांचं काहीही वाकडं करू शकलेलं नाही। लोकही डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवतायत। त्यामुळे अशा भोंदूबाबांचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे। मोहम्मद इरफान, साम टीव्ही, औरंगाबाद।